हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी प्राध्यापक मंगेश निकम आपणा सर्वांचं करिअर संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना वेध आहे ते म्हणजेच ॲडमिशन 2021-2022 आणि या ॲडमिशन प्रक्रियेमधील प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजेच इंजिनिअरिंग कोर्सच्या ॲडमिशन संदर्भात महत्त्वपूर्ण नोटीस प्राप्त झालेली आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बीई व बीटेक या कोर्ससाठी प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण नोटीस आहे. सीईटी सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्यातर्फे दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी ही नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे. ॲडमिशन नोटीस फॉर बीई अँड बीटेक 4 इयर डिग्री कोर्स अँड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2021-2022 म्हणजेच बीई व बीटेक या कोर्सला इंटरेस्ट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण नोटीस आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे या संदर्भात ही नोटीस आहेत. कधी सुरू होणार रजिस्ट्रेशन ते आपण माहिती करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे नोटिफिकेशन हे बघू शकणार आहेत. या संदर्भातचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि शेड्यूल जाहीर करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया, तसेच ऑल इंडिया सेट स्टुडंटसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया, NRI OCI या विद्यार्थ्यांसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया सदर नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेला आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट. द कॅन्डिडेट शुड बी अन इंडियन नॅशनल. विद्यार्थी हा भारतीय राष्ट्रीयत्व असलेला असावा, भारतीय नागरिक असावा. सोबतच ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कोर्स यासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. ते थोडक्यात आपण समजून घेऊया. विद्यार्थ्यांना फिजिक्स व मॅथ्स हा ग्रुप किंवा हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे, म्हणजेच PM हे सब्जेक्ट कंपल्सरी आहे. सोबतच तिसरा सब्जेक्ट हा विद्यार्थ्यांचा ऑप्शनल असणार आहे, ज्यामध्ये केमिस्ट्री म्हणजे PMC ग्रुप किंवा PM विथ बायोटेक्नॉलॉजी ग्रुप और बायोलॉजी और टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, एनी टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट, कंप्यूटर साइंस और इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी और इंफॉर्मेटिक प्रैक्टिसेस और एग्रीकल्चर और इंजिनिअरिंग, ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स, एंटरप्रेन्योरशिप असे सब्जेक्ट इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. पैकी फिजिक्स मॅथ्स हा कंपल्सरी सब्जेक्ट असेल. तिसरा सब्जेक्ट ह्या सब्जेक्टपैकी कुठलाही असेल अशा विद्यार्थी इंजिनिअरिंग म्हणजे बीई व बीटेक या कोर्ससाठी इलिजिबल आहे. जनरल कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 12वी सायन्स बोर्ड एक्झामिनेशनमध्ये जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 135 मार्क आवश्यक आहे 300 पैकी, म्हणजेच 45% मार्क्स. सोबतच रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजेच OBC, SC, ST, NT, VJDT या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 120 मार्क आवश्यक आहे 300 पैकी, म्हणजेच 40% मार्क. हे 12वी सायन्सच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये ग्रुप स्कोअर इम्पॉर्टंट आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी एंट्रन्स एक्झामही दिलेली असावी. त्यामध्ये MST CET ही स्टेट एंट्रन्स एक्झामिनेशन किंवा JEE मेन ही ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामिनेशन ॲप्लिकेबल आहे. अशा प्रकारे PM म्हणजे फिजिक्स मॅथ्स सोबतच केमिस्ट्री किंवा फिजिक्स मॅथ्स सोबतच बायोटेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स असे विषय असलेले विद्यार्थी, सोबतच एंट्रन्स एक्झामिनेशन MST CET किंवा JEE मेन ही प्रवेश परीक्षा दिलेले विद्यार्थी बीई व बीटेक या कोर्ससाठी इलिजिबल आहे. ग्रुप स्कोअर सांगितल्याप्रमाणे 135 मार्क 300 पैकी आवश्यक आहे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना व 120 मार्क 300 पैकी रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनाही असणं आवश्यक आहे 12वी सायन्सच्या बोर्ड परीक्षेमध्ये. सोबतच NRI व OCI कॅन्डिडेटचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेली आहे, आपण नोटीसमध्ये बघू शकणार आहात. टेंटेटिव्ह शेड्यूल बद्दल माहिती घेऊया. तत्पूर्वी रजिस्ट्रेशन प्रक्रिया. रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये 1.1 and 1.2 is a very important point. The candidate should apply online on www.mahacet.org. mahacet.org या अधिकृत वेबसाईटवरच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थ्यांनी ऑफिशियल वेबसाईट समजून घेणे आवश्यक आहे. www.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवरच विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग या कोर्सच्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करावायचे आहे. पॉईंट नंबर 1.2 ही महत्त्वाचा आहे. यामध्ये मेन्शन केलेलं आहे, द कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर्ड फॉर MST CET 2021 आर नॉट रिक्वायर्ड टू पे एनी फीज फॉर रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन. ज्या विद्यार्थ्यांनी MST CET 2021 ही प्रवेश परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरायचे नाही. हे विद्यार्थ्यांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे.
However, the other candidate who have obtained score which is valid for admission in academic year 2021-2022 in JEE Main and have not registered for MST CET 2021 are required to pay fees as given below only by credit card or debit card or net banking. ज्या विद्यार्थ्यांनी MST CET ही प्रवेश परीक्षा दिलेली नाही व JEE मेन ही प्रवेश परीक्षा दिलेली असेल अशाच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन शुल्क भरावायचे आहे ते खाली दिलेल्याप्रमाणे. थ्रू ऑनलाईन मोड फीज पेड इज नॉन रिफंडेबल. ही फी नॉन रिफंडेबल आहे, कुठल्याही प्रकारच्या शुल्काचा परतावा नाही. ऑनलाईन मोड म्हणजेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून ही फी भरावायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी प्रवेश परीक्षा दिलेली आहे, सीईटी प्रवेश परीक्षा पात्र आहे, अशा विद्यार्थ्यांना कुठलेही शुल्क भरावायचे नाही. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी प्रवेश परीक्षा नाही दिलेली, फक्त जेई मेन ही प्रवेश परीक्षा दिलेली असेल अशा विद्यार्थ्यांना हे शुल्क भरावायचे आहे. जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट आउटसाइड महाराष्ट्र स्टेट म्हणजेच OMS, युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड युनियन टेरिटरी ऑफ लडाख मायग्रंट कॅन्डिडेट्स अँड चिल्ड्रन ऑफ इंडियन वर्कर्स इन गल्फ कंट्रीज. म्हणजेच महाराष्ट्रामधील विद्यार्थी किंवा आउटसाइड ऑफ महाराष्ट्र कॅटेगरी महाराष्ट्र रिजनमधील विद्यार्थी, आउट ऑफ महाराष्ट्र रिजनमधील विद्यार्थी, युनियन टेरिटरी म्हणजे JNK स्टुडंट, लडाख मायग्रंट कॅन्डिडेट्स अशा विद्यार्थ्यांना ₹800 ऑनलाईन पेमेंट करावायचे आहे, जे जनरल कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी हे रिझर्व्ह कॅटेगरीचे आहे म्हणजेच OBC, SC, ST, VJDT, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, EWS and PWD candidate belonging the Maharashtra state only. अशा विद्यार्थ्यांना ₹600 ऑनलाईन पेमेंट करावायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशाच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन फीस पेमेंट करणे आवश्यक आहे. जनरल कॅटेगरी ₹800, रिझर्व्ह कॅटेगरी ₹600. सोबतच NRI, OCI आणि PIO कॅन्डिडेटसाठी ₹5000 हे रजिस्ट्रेशन शुल्क आकारण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच ॲक्टिव्हिटी शेड्यूल या ठिकाणी जाहीर केलेला आहे. द ॲक्टिव्हिटी अँड शेड्यूल डेट फॉर महाराष्ट्र स्टेट, ऑल इंडिया, NRI, OCI, PIO अशा विविध रिजनमधील विद्यार्थ्यांसाठी ॲक्टिव्हिटी शेड्यूल आहे आणि हे शेड्यूल सुरू होत आहे दिनांक 2 नोव्हेंबर 2021 ते 18 नोव्हेंबर 2021 या मुदतीमध्ये विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावायचे आहे. म्हणजेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय कॅन्डिडेट लॉग इन फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. mahaCET.org या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचे आहे. सोबतच आपल्या जवळील डॉक्युमेंट हे स्कॅन करून अपलोड करायचे आहे. यासाठी विद्यार्थ्याला मुदत आहे 2 नोव्हेंबर 2021 ते 18 नोव्हेंबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की वेळ हा भरपूर दिलेला आहे. 16 ते 17 दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई करणे आवश्यक नाही. रजिस्ट्रेशन हे अचूक करावायचे आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच करायचे आहे. हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचे आहेत. नेक्स्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट इज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. विद्यार्थ्यांनी स्टुडंट लॉग इनवरनं रजिस्ट्रेशन केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही दुसरी प्रोसेस आहे. क्रमांक 2 नंबरची प्रोसेस आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणंही बंधनकारक आहे. कन्फर्मेशन करणंही बंधनकारक आहे. फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड. विद्यार्थ्याला अपलोड केले डॉक्युमेंट व्हेरीफाय आणि कन्फर्मेशन हे FC सेंटर किंवा कॉलेज लॉग इनमधनं करता येणार आहे. यासाठी ही मुदत आहे 2 नोव्हेंबर 2021 ते 20 नोव्हेंबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. ही प्रोसेस काय ते आपण समजून घेऊया. बाय महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट shall fill online application form and upload the required document from any computer connected to internet from anywhere. विद्यार्थी हे आपल्या कम्प्युटर बेस्ड सिस्टममधनं हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहे. विद्यार्थी हे कुठूनही रिमोटली विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. व्हेरिफिकेशनसाठी काही मोड दिलेले आहेत. प्रोसेस ऑफ व्हेरिफिकेशन इज अ प्रोसेस फॉर e-scrutiny मोड सिलेक्टेड बाय कॅन्डिडेट. नेक्स्ट वन इज ड्युरिंग e-scrutiny ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म सच कॅन्डिडेट. अशा 2 प्रकारचे या ठिकाणी मोड्स दिलेले आहे. e-scrutiny म्हणजे ऑनलाईन सिस्टमने विद्यार्थ्याचे ॲप्लिकेशन हे व्हेरिफिकेशन होऊ शकणार आहे. e-scrutiny म्हणजेच सच कॅन्डिडेट शॅल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म
and scan original document and upload the required documents from any computer or smartphone connected to the internet from anywhere. विद्यार्थी महासीईटी.org या ऑफिशियल वेबसाईटवर रिमोटली म्हणजे कुठूनही रजिस्ट्रेशन करू शकणार आहे ऑनलाईन मोडने. नेक्स्ट वन इज such candidate need to have to visit FC means facilitation center for verification and confirmation of application form. His oblique her application and document shall be verified and confirmed by the FC through e-scrutiny mode. अशा विद्यार्थ्यांना FC सेंटर म्हणजेच फॅसिलिटेशन सेंटरला व्हिजिट करण्याची आवश्यकता नाही. नीड नॉट हॅव टू व्हिजिट FC मीन्स FC सेंटर फॅसिलिटेशन सेंटरला विद्यार्थ्याला व्हिजिट करण्याची आवश्यकता नाही जर त्यांनी ई स्क्रुटिनी मोड हा सिलेक्ट केलेला असल्यास. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोडमध्ये व्हेरिफिकेशन करता येणार आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट वन इज ड्युरिंग ई स्क्रुटिनी ॲप्लिकेशन फॉर्म सच कॅन्डिडेट. या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही नोटीस देण्यात आलेल्या आहे. त्या नोटीस किंवा सूचना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचं आहे. इफ एरर फाउंड विद्यार्थ्यांना SMS द्वारे कळवण्यात येईल किंवा एरर नसेल तरीही विद्यार्थ्यांना कळवता येईल. विद्यार्थ्यांनी ही नोटीस खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधनं ही नोटीस विद्यार्थ्यांना प्राप्त करता येणार आहे. नेक्स्ट व्हेरिफिकेशन मोड इज फिजिकल व्हेरिफिकेशन मीन्स प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट. म्हणजेच प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊनही विद्यार्थ्याला फिजिकल व्हेरिफिकेशन करता येणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. सच कॅन्डिडेट शाल विजिट द FC सेंटर ऑनलाईन सिलेक्टेड by himself or herself along with the required document as per the allotted time slot for online filling, scanning and uploading of required documents, verification and confirmation of application form. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थी व्हेरिफिकेशनसाठी प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन व्हेरीफाय करता येणार आहे. यावेळेस विद्यार्थ्याला आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थी FC सेंटर म्हणजेच फॅसिलिटेशन सेंटर म्हणजेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन हे व्हेरिफिकेशन करता येणार आहे. यावेळेस विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग कॉलेज हे ऑनलाईन मोडवर सिलेक्ट करायचे आहे. या संदर्भातही विद्यार्थ्यांना लवकर नोटीस देण्यात येईल. अशा प्रकारे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करणेही शक्य आहे. विद्यार्थ्याला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवून हे व्हेरिफिकेशन करणेही शक्य होणार आहे. After verification and confirmation of application form, FC shall issue the receipt cum acknowledgement. विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन हे कन्फर्म झाल्यानंतर म्हणजे व्हेरिफिकेशन व कन्फर्मेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला फॅसिलिटेशन सेंटरद्वारे रिसीट कम ॲक्नॉलेजमेंट देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी ही रिसीट कम ॲक्नॉलेजमेंट सांभाळून ठेवणेही महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन प्रोसेस, व्हेरिफिकेशन प्रोसेस व कन्फर्मेशन प्रोसेसबद्दल सविस्तर माहिती घेणेही आवश्यक आहे. हे शेड्यूल विद्यार्थ्याला मिळू शकणार आहे. यानंतर महत्त्वाची प्रोसेस नंबर 3 म्हणजे महत्त्वाची प्रक्रिया डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच रँक लिस्ट जाहीर केली जाईल. त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी MST CET या प्रवेश परीक्षेच्या आधारावर रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट म्हणजे ज्यांनी JEE मेन या प्रवेश परीक्षेच्या आधारावर रजिस्ट्रेशन केलेलं असेल अशा विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 22 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात येईल. यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट. जर विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर हरकत घ्यावायची असल्यास ज्यामध्ये विद्यार्थ्याला काही चेंजेस करायचे असल्यास यासाठी 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021 या दरम्यानचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये विद्यार्थी आपले अपूर्ण कागदपत्र पूर्ण करू शकणार आहे. विद्यार्थ्याचे ग्रीव्हन्सेस म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवर हरकत घ्यावायची असल्यास विद्यार्थी ग्रीव्हन्स रेज करू शकता. या संदर्भातही महत्त्वपूर्ण सूचना सदर नोटीसमध्ये दिलेल्या आहे. यानंतर फायनल डिस्प्ले म्हणजे फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी 27 नोव्हेंबर 2021 रोजी फायनल मेरिट लिस्ट जाहीर होईल. यानंतर विद्यार्थ्याला कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करता येणार नाही. कुठल्याही प्रकारच्या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्या डिटेल्समध्ये बदल करता येणार नाही. यासाठी अंतिम मुदत आहे 27 नोव्हेंबर 2021. नेक्स्ट प्रोसेस नंबर 6
डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप्रॉन 1 म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व कॉलेजमध्ये उपलब्ध जागांचा तपशील हा 27 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात येईल. सीट मॅट्रिक्स म्हणजेच प्रत्येक कॉलेजमध्ये ब्रांचनुसार कॅटेगरीनुसार उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील हा 27 रोजी उपलब्ध असेल. कॅप्रॉन 1 ची प्रक्रिया बघूया. प्रोसेस नंबर 7 ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप्रॉन 1 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. विद्यार्थ्याला आपल्या लॉग इन मधनं कॅप्रॉन 1 साठी ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म मीन्स प्रेफरन्सेस चॉईस फिलिंग करता येणार आहे. यासाठी 28 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या दरम्यान विद्यार्थ्याला आपले चॉईस कॉलेज म्हणजेच ड्रीम कॉलेज आणि ड्रीम कोर्स किंवा ब्रांच याविषयी प्रेफरन्स फिलिंग करता येणार आहे. नेक्स्ट प्रोसेस नंबर 8 डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट. विद्यार्थ्यांनी दिलेल्या चॉईसेसची अलॉटमेंट 2 डिसेंबर 2021 रोजी करण्यात येणार आहे. 2 डिसेंबर 2021 रोजी विद्यार्थ्याला आपले मिळालेले कॉलेज विद्यार्थ्याच्या लॉग इन मध्ये बघता येणार आहे. विद्यार्थ्याला अलॉटमेंट होणार आहे. यानंतर मिळालेल्या कॉलेजमध्ये सीट ॲक्सेप्ट करायचे असल्यास प्रोसेस नंबर 9 ॲक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर हर लॉग इन ॲज पर द अलॉटमेंट ऑफ कॅप्रॉन 1. कॅप्रॉन 1 मध्ये अलॉटमेंट झालेल्याप्रमाणे विद्यार्थ्याला ऑनलाईन सिस्टमने सीट ॲक्सेप्ट करायचे आहे. यासाठी 3 डिसेंबर 2021 ते 5 डिसेंबर 2021 हे शेड्यूल देण्यात आलेले आहे. या शेड्यूलमध्ये विद्यार्थ्याला ऑनलाईन सिस्टमने आपले सीट ॲक्सेप्ट करावायचे आहे. याबद्दलही विद्यार्थ्यांना सदर यूट्यूब चॅनलवर माहिती देण्यात येईल. रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन प्रोसेस करायची आहे. यासाठी 3 डिसेंबर 2021 ते 6 डिसेंबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत आहे. मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष रिपोर्टिंग करायचे आहे. विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे. मीन्स रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड पेमेंट ऑफ फीज आफ्टर कॅप्रॉन 1. कॅप्रॉन 1 मध्ये ज्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट झालेले आहे, जर विद्यार्थ्यांना ऑटो फ्रीज किंवा सेल्फ फ्रीज हा पर्याय स्वीकारला असेल, अशा विद्यार्थ्यांना 3 डिसेंबर 2021 ते 6 डिसेंबर 2021च्या दरम्यान कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन रिपोर्टिंग करणे बंधनकारक आहे. तरच त्या विद्यार्थ्याची जागा सुरक्षित राहणार आहे. नेक्स्ट शेड्यूल इज कॅप्रॉन 2. कॅप्रॉन 2 चे हे शेड्यूल देण्यात आलेले आहे. विद्यार्थी स्क्रीनवर बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज हा पर्याय स्वीकारलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट हा पर्याय स्वीकारला असेल, असे विद्यार्थी सेकंड राऊंडला म्हणजेच कॅप्रॉन 2 ला जाऊ शकणार आहे. त्यासाठी 7 डिसेंबर 2021 रोजी प्रोव्हिजनल वॅकन्सी लिस्ट म्हणजेच कॅप्रॉन 1 नंतर वॅकन्सी लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. ही वॅकन्सी लिस्ट विद्यार्थ्याला 7 डिसेंबर 2021 रोजी mahacet.org या वेबसाईटवर बघता येणार आहे. वॅकन्सी लिस्ट प्रमाणे विद्यार्थी पुढील नियोजन करू शकता. प्रोसेस नंबर 12 ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप्रॉन 2 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. म्हणजेच विद्यार्थ्याला राऊंड 2 साठी पुन्हा ऑप्शन फॉर्म, चॉईस फिलिंग, प्रेफरन्स फिलिंग करावायचे आहे. बेटरमेंटसाठी मिळालेल्या कॉलेजपेक्षा बेटर ऑप्शन स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्याला ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे चॉईस फिलिंग करावायचे आहे. यासाठी मुदत आहे 8 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2021 या दरम्यान विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकता. नेक्स्ट डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप्रॉन 2. विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट हे कॅप्रॉन 2 म्हणजेच प्रोव्हिजनल अलॉटमेंट होणार आहे 11 डिसेंबर 2021 रोजी. यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्याला सीट ॲक्सेप्टन्स म्हणजेच accepting to the offered seat by candidate login through his or her login as per the allotment of Capron 2. मिळालेली जागा विद्यार्थ्याच्या लॉग इन वरनं त्याला ऑनलाईन सिस्टमने ॲक्सेप्ट करायची आहे. सीट ॲक्सेप्टन्स फीज पेड करायची आहे. यासाठी मुदत आहे 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2021 दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याला सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर रिपोर्टिंग करणेही आवश्यक आहे. म्हणजेच प्रोसेस नंबर 15 reporting to the allotted institute and confirmation of admission by submitting the required document and payment of fees after Capron 2. मिळालेली जागा विद्यार्थ्याला ॲक्सेप्ट करायची आहे तर प्रत्यक्ष कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करणेही बंधनकारक आहे. यासाठी विद्यार्थ्याला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्ससह कॉलेजमध्ये प्रत्यक्ष भेट द्यावायची आहे व आपली प्रवेश निश्चित करायचा आहे. यासाठी मुदत आहे 12 डिसेंबर 2021
ते 14 डिसेंबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत या दरम्यान विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करू शकणार आहे, म्हणजेच रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट. नेक्स्ट इज फॉर गव्हर्नमेंट एडेड आणि अनएडेड. जे कॉलेजेस गव्हर्नमेंट एडेड आहे किंवा अनएडेड इन्स्टिट्यूट आहे, अशा कॉलेजेसमध्ये वॅकंट सीट्स इफ एनी ॲट इन्स्टिट्यूट, द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ॲडमिशन ॲक्टिव्हिटी इन द फॉलोविंग मॅनर. म्हणजे गव्हर्नमेंट एडेड व अनएडेड म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजेस वॅकंट सीट्ससाठी खाली दिलेल्या नियमानुसार ॲडमिशन प्रक्रिया राबवणार आहे. त्यासाठी 15 डिसेंबर 2021 ते 22 डिसेंबर 2021 या कालावधी आहे. या कालावधीमध्ये कॅपराउंड 2 नंतर रिक्त असलेल्या जागा ह्या इन्स्टिट्यूट लेवलला किंवा वॅकंट सीट्सवर इन्स्टिट्यूटतर्फे हे सीट्सची ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याचेही नियम आपण नोटीसमध्ये बघू शकता. नेक्स्ट वन इज कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज. म्हणजे शैक्षणिक वर्षाची सुरुवात 6 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. सर्व प्रकारचे ॲडमिशन म्हणजे कट ऑफ डेट, सर्व प्रकारच्या ॲडमिशनसाठी शेवटची तारीख आहे 23 डिसेंबर 2021 ही ॲडमिशन प्रक्रियेची शेवटची तारीख आहे, ज्या दरम्यान विद्यार्थ्याला प्रवेश निश्चित करता येऊ शकतो किंवा रद्द करण्याचीही मुदत आहे 23 डिसेंबर 2021. अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण नोटीस नुकतेच प्राप्त झालेली आहे. विद्यार्थ्यांनी ही नोटीस डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक उपलब्ध आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट इज फॉर इन्स्टिट्यूट लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डेटा. ही इन्स्टिट्यूटसाठी एक महत्त्वपूर्ण नोटीस आहे. 24 डिसेंबर 2021 पर्यंत सगळ्या इन्स्टिट्यूटला विद्यार्थ्यांचा डेटा अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी. अशा प्रकारे विद्यार्थी हे शेड्यूल बघून पुढच्या ॲडमिशन प्रोसेससाठी नियोजन करू शकणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांनी ॲडमिशन प्रोसेससाठी तयार राहणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच प्रिपरेशन ऑफ डॉक्युमेंट, झेरॉक्स सेट, डॉक्युमेंट स्कॅनिंग, देन इनकम्प्लीट डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना कंप्लीट करणेही आवश्यक आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रक्रियेसाठी त्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया महत्त्वाची आहे. यासाठी 2 नोव्हेंबर 2021 ते 18 नोव्हेंबर 2021 असे एकूण 16 दिवस किंवा 17 दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची घाई न करता प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये म्हणजेच FC सेंटर, फॅसिलिटेशन सेंटरला जाऊनच रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळत असेल तर FC सेंटर हा ऑप्शन विद्यार्थ्यांनी घ्यावा, अन्यथा ऑनलाईन सिस्टमनेही विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी पुढील ॲडमिशन प्रोसेसची माहिती घेण्यासाठी करिअर संवाद हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायचे आहे. विद्यार्थ्याला ॲडमिशन प्रोसेसमधील ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज सोबतच हाऊ टू फिल ऑप्शन, हाऊ टू फिल प्रेफरन्सेस, ब्रांचविषयीची माहिती, स्कॉलरशिप म्हणजेच OBC, SC, ST, NT, EWS या स्कॉलरशिपविषयीची माहिती, फ्रीज, नॉट फ्रीज, ऑटो फ्रीज याविषयीची माहिती, सोबतच सीट ॲक्सेप्टन्स अशी सविस्तर माहिती आपल्या करिअर संवाद या यूट्यूब चॅनलला उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी ॲडमिशन प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण असलेले हे चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हे चॅनल शेअर करा व यूट्यूब ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करिअर काउन्सिलिंग प्राप्त करण्यासाठी लाईकचे बटन आपण हिट करू शकणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपण सविस्तर माहिती घेऊ शकता. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. थँक्यू. थँक्स अ लॉट.